सर इसके पहले मेरे पास ट्राइबन का ग्रेवल था, वो लेने के टाइम पे मैंने आपका वीडियो देख के सब फॉलो करके इसके लिए मैंने आपका वीडियो देखा, नेक्स्ट डे जाके मैंने वो बाइक लिया क्योंकि आपका रिव्यू देख के मुझे इतना कन्विंस हो गया था कि मुझे वही बाइक लेना है, तो मैंने कोई और बाइक देखा ही नहीं, मैं डायरेक्टली वो बाइक लेके आया। थँक यू सो मच, थँक यू सो मच, थँक यू। अरे रेस नाही लावायची रे, माझ्यासाठी थांबा सगळे, माझ्यासाठी थांबा रे। बऱ्यापैकी काम अजून बाकी आहे। एक्साइटमेंट अँड प्लेजर टू राईड ऑन दिस ब्युटिफुल सायकल ट्रॅक। येताना इथे काळजीपूर्वक या बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे। शैलेंद्र कम ऑन, टफ कॉम्पिटिशन आहे, ये कम ऑन, हाफ पेडल। माझ्याकडून या सायकल ट्रॅकला फुल मार्क्स आहेत, पण हे तेव्हाच खरं ठरेल जेव्हा लोक त्याचा वापर करतील। फक्त सायकलिस्ट नाहीत तर नॉन सायकलिस्टने देखील इथे सायकलचा सराव करण्यासाठी यायला पाहिजे। सो नमस्कार मंडळी, तुम्ही आता आहात मुंबईतल्या सायकल ट्रॅकवर, जो 5 किलोमीटरचा आहे, अंडर मेंटेनन्स आहे। बऱ्यापैकी काम अजून बाकी आहे आणि याच्यावरच आता आम्ही सायकल चालवतोय। सो इट इज काइंड ऑफ एक्साइटमेंट अँड प्लेजर टू राईड ऑन दिस ब्युटिफुल सायकल ट्रॅक। येताना इथे काळजीपूर्वक या बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे। बऱ्याच लोकांनी अशी रिक्वेस्ट केली की तुमच्या चॅनलवर आपल्याला हा सायकल ट्रॅकचा व्हिडिओ बघायचा आहे। सो आज सॅटर्डेला मी नवी मुंबईवरून वरळीला सायकल चालवत आलो आणि तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ घेऊन आलोय। सो एन्जॉय करा व्हिडिओ लास्ट पर्यंत। थैंक यू सो मच MMRDA, थैंक यू सो मच BMC, थैंक यू सो मच ऑल द अथॉरिटीज़ जिन लोगों ने हम सबको ये फैसिलिटी दिया है। आप देख सकते हो यहाँ पे बहुत सारे रनर्स हैं, बहुत सारे साइकिलिस्ट हैं, डेडिकेटेड साइकिलिंग ट्रैक है, डेडिकेटेड जॉगिंग ट्रैक है। एक बहुत ही अच्छा प्रोमिनेंट बना हुआ है हमारे सिटी को बहुत बड़े तरीके पे रिप्रेजेंट करने के लिए। यहाँ पे बेसिकली अट्रैक्शन ये सिटी का होने वाला है और बहुत ही अच्छे तरीके से इसको प्लान किया हुआ है। आप देखोगे जगह जगह यहाँ पे डस्टबिन दिए हुए हैं, जगह जगह पे यहाँ पे साइकिलिंग ट्रैक के साइनेजेस दिए हुए, वे फाइंडिंग बहुत अच्छी तरह से दिया हुआ है। तो एक जो हमारे पास जो पब्लिक फैसिलिटी लैक करता था हमारे सिटी में, उसको बहुत ही अलग तरीके से इन्होंने प्रेजेंट किया हुआ है और बहुत स्ट्रॉन्ग यहाँ पे प्रेजेंस होगा मुंबई का। सो थैंक यू सो मच ऑल दी अथॉरिटीज जिन्होंने ये सोचा और जिन्होंने एग्जीक्यूट करके दिया हुआ है। तो हम सब साइकिलिस्ट कम्युनिटी की तरफ से, हम सब रनर्स कम्युनिटी की तरफ से थैंक यू सो मच। और ऐसे ऐसे फैसिलिटीज हमको दीजिए। हम रिक्वेस्ट करते हैं सारे साइकिलिंग कम्युनिटी को कि इसका रिस्पेक्ट कीजिए, इसको यूज कीजिए ताकि ये फिर से एनक्रोच ना हो। थैंक यू सो मच, थँक यू सो मच। सो मंडळी आता आपण सायकल ट्रॅकवर आहोत। रेडी स्टडी गो। अरे रेस नाही लावायची रे, माझ्यासाठी थांबा सगळे, माझ्यासाठी थांबा रे। येस परीक्षित यो। सो नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्यासाठी सायकलिंगची प्रेरणा देणारा आणखीन एक व्हिडिओ घेऊन आलोय। मित्रांनो, आज आम्ही चाललोय वरळी कोस्टल रूटवर आणि तुम्ही बघू शकता भरपूर सारे सायकलिस्ट आपल्या मागून येत आहेत वरळी कोस्टल रूटवर जाण्यासाठी। सो हे सगळे सायकलिस्ट आता आपल्याला जॉईन केलंय त्यांनी आणि आपण वरळी कोस्टल रूटला जाणार आहे। वेलकम वेलकम, थैंक यू, वेलकम वेलकम। मस्त। हे सगळे मला पाठवायचे। नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांसाठी आज सायकल ट्रॅक घेऊन आलोय वरळीचा। अंडर मेंटेनन्स असणारा हा सायकल ट्रॅक अतिशय सुंदर आहे। ज्या लोकांना सायकलिंगची सुरुवात करायची आहे आणि ज्या लोकांना एक्सरसाइज म्हणून जे सायकलिंग करतात त्यांच्यासाठी अतिशय सुंदर सायकल ट्रॅक बनवलाय। सध्या मेंटेनन्समध्ये आहे सायकल ट्रॅक, त्यामुळे जर तुम्ही येत असाल तर अतिशय काळजीपूर्वक सायकलिंग करा। इवन रनिंग करणाऱ्यांसाठी देखील हा सायकल ट्रॅक अजून मेंटेनन्स मध्ये आहे। लोक धावतायत तिथे बरीचशी। आज माझ्याबरोबर जवळजवळ 20 रायडर्स आहेत आणि मला अतिशय आनंद झाला की गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देते।
फिट इंडिया मोमेंटचा देखील मी सभासद आहे, ॲक्टिव्ह सभासद आहे. सायकलिंग टू वर्क प्रमोट करतोय आणि वीकेंड सायकलिंग आणि जे पण काही आपण करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर आपण प्रमोट करतो. सो या सगळ्याला अनुसरून हा जो सायकल ट्रॅक बनवला आहे गव्हर्नमेंटने तो अतिशय उपयुक्त आहे. फक्त एवढंच आहे की लोकांनी त्याचं बेनिफिट घ्यायसाठी इथे यायला पाहिजे. सो जास्तीत जास्त वीकडेला वीकेंडला जर तुम्ही इतर कुठे जवळपास सायकलिंग करत असाल तर इथे येऊन सायकलिंग करा. सध्या मेंटेनन्समध्ये असणारा हा सायकल ट्रॅक इन टोटल साधारणपणे 7 किलोमीटरच्या आसपास आहे आणि आता 4 ते 5 किलोमीटर ओपन झालेला आहे. तो पण अंडर मेंटेनन्स आहे, काही ठिकाणी काम चालू आहे. सो अशा पद्धतीने माझा हा स्वतःचा वैयक्तिक एक्सपिरियन्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. माझ्याकडून या सायकल ट्रॅकला फुल मार्क्स आहेत, पण हे तेव्हाच खरं ठरेल जेव्हा लोक त्याचा वापर करतील. फक्त सायकलिस्ट नाहीत तर नॉन सायकलिस्टने देखील इथे सायकलचा सराव करण्यासाठी यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला सायकलची आवड लागण्यासाठी मदत होईल. सो चला तर मग मी तर खूप एन्जॉय केलं आहे. तुम्ही कधी येत आहे एन्जॉय करायला? आपली सगळी मंडळी इथे खूप जबरदस्त एन्जॉय करतायत, तुम्ही बघू शकता. हात करा हात. सो दे ऑल आर एन्जॉईंग आणि त्यांना सर्वांना खूप आनंद झाला. त्यांचं मनोगत काय आहे, सायकलिंग ट्रॅकचा एक्सपिरियन्स त्यांना कसा वाटला हे आपण त्यांना विचारूया. चला. सो हाय राजकुमार सर, वेलकम टू MDV. मेरे साथ साइकिलिंग करके आपको कैसा लगा सर? अरे बहुत मजा आया, पहली बार मिला आपसे, बट बहुत खुशी हुई. बट इतना लार्ज ग्रुप देखे आई एम रियली enjoyed your ride with your group. Sir, my main aim is to motivate people for cycling. आपको ये साइकिल ट्रैक का अनुभव कैसा लगा? बहुत मजा आया. मैं पहले बार साइकिल पे ये रूट पे आया. अदरवाइज मैं लास्ट वीक आया था रनिंग करते हुए, बट फर्स्ट टाइम साइकिल लेके आया. Okay sir, thank you so much for joining the gang and wish you all the best for cycling and running. Thank you. So Shailendra sir, as always happy to see you on the ride. कसं वाटलं एक्सपिरियन्स आजचा? ऍक्च्युली अनएक्सपेक्टेड होतं हे. टोटली आता म्हणजे आपण जो 2 वर्षापूर्वी इथे आलेला आहे ग्रस्त, अँड इट्स टोटली चेंज नाव. आणि द बेस्ट पार्ट ऑफ दिस इज दॅट इट्स अ रेप्लिका ऑफ ऑब्वियसली ऑफ मरीन ड्राईव्ह अँड इट इज इन द बेटर वे दे हॅव डन. तर तुम्ही जर बघाल इकडे तर इकडे हा तुमचा जॉगिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक और बसायला सगळी जागा आहे. यू कॅन सिट ओव्हर हिअर, एन्जॉय द सी फेस. अँड द बेस्ट पार्ट फॉर अस लाईक आवर सायकलिस्ट, वी हॅव अ डिफरंट सायकल ट्रॅक विच वॉज नॉट देअर, अँड दिस इज गोइंग टू बी ऑलमोस्ट लाईक गोइंग टू बी 8 ते 10 किलोमीटर आहे. मला वाटतं इकडून जर इफ यू लुक ॲट दॅट साईड नरिमन पॉईंट पर्यंत जाण्या मरीन ड्राईव्ह पर्यंत जाण्याचा काहीतरी चान्सेस आहेत. आता इथे काम चालू आहे. सो इट इज रिअली ऑसम. मजा आली सायकल चालवायला. एन्जॉय राईड. आय थिंक पीपल शुड कम हिअर अँड स्टार्ट सायकलिंग. इट इज अ डिफरंट एक्सपिरियन्स. टोटली एरी आहे आणि छान आहे. ऑल द बेस्ट एव्हरीवन. थँक्यू सर, थँक्यू. सो मंडळी, आता आम्ही एक एक्सपेरिमेंट करतोय, स्लो सायकलिंग करतोय आणि असाच फन टाइम मध्ये काहीतरी एक ऍक्टिव्हिटी करतोय मस्तपैकी. सो सगळ्यांनी तयारी दाखवली आहे, बघूया काय मजा येते ते. सो मंडळी, नियम असा आहे की आपण हाफ पेडलिंग करणार आहोत, फुल पेडलिंग नाही करायची आहे आणि सर्वात शेवटी येणार आहे तो जिंकणार आहे. त्यामुळे घाई करू नका, एकमेकांवर पडू नका आणि आरामात काय करायचं ते करा. मी काढतो ना, आपण फोटो काढूया ना, 5-10 मिनिटं थांबूया. ए, उलटा लावलाय तुम्ही हेल्मेट. तू या बाजूला ये. 1 2 3 4. अजून कोण येतंय का? और कोई आ रहा है? एक जन, 5-5 जण करते आपण. नाही तो 4 ही ठीक आहे ना. नाही तो धडकणार नाही ना कोण. बघ. ए, हेल्मेट घाला पण. ओके, रेडी गाइज. 1 2 3. स्लो सायकलिंग आहे, स्लो सायकलिंग आहे. स्लो सायकलिंग आहे. कम ऑन गाइज, कम ऑन, यू कॅन डू दिस. कम ऑन. तो गेला पुढे. तो आउट झाला. कम ऑन. एक नंबर. ये शैलेंद्र, कम ऑन. एक नंबर. टफ कॉम्पिटिशन आहे. कम ऑन. फिनिशिंग लाईन इज क्लोजर. तो बघ, आउट झाला.
एक नंबर शैलेंद्र सर, कमॉन. यही आहे ना फिनिशिंग? अच्छा पुढचा आहे का? गेला फिनिशिंग मी सोडला. चलो एक नंबर, एक नंबर. जयेश भाई विनर. जयेश कमॉन. ये 2 3 कमॉन कमॉन कमॉन. हाफ पेडलिंग. कमॉन 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 कमॉन. हाफ पेडलिंग. कमॉन कमॉन कमॉन. अरे यार परीक्षित तू पीछे ही रह गया. कमॉन 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 कमॉन. परीक्षित यू कैन स्टार्ट. कमॉन 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 गाइस. कमॉन यू कैन डू दिस. कमॉन. लास्ट में कौन रुकेगा? लास्ट में. कमॉन. परीक्षित आउट हो गया. एकदम टॉप है. एकदम रोडी वाले भी एकदम जबरदस्त कर रहे हैं. रोडी वाले एक नंबर, एक नंबर. कोई भी नहीं गिरा है अभी तक. यार आउट झाले सर. एक नंबर, एक नंबर, एक नंबर. अरे सायकल पुढे घ्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मित्रांनो तुम्ही जमिनीवर बघू शकता सायकलिंगचं चित्र काढलं आहे. सगळीकडे सायकलची चित्र वगैरे काढली आहेत आणि ओव्हरऑल खूपच छान बनवलं आहे. मला तर खूप मजा आली आणि मी तर सर्वांना सांगेन तुम्ही एकदा तरी या इकडे आणि सायकलिंगची जर सवय करायची असेल तर इथे करू शकता. प्रोफेशनल सायकलिस्ट मे नॉट सायकल ऑन दिस ट्रॅक बिकॉज इट्स व्हेरी स्मॉल फॉर दॅम. But yeah, amateur and recreational can come and test their cycling on this track. Though it's very small but effective and very highly maintained. आता सध्या काम चालू आहे पण खूपच छान वाटलं मला इथे सायकल चालवून. उधाणलेला समुद्र तुम्हाला बघायला मिळतोय सगळीकडे. आणि आता आम्ही सायकल ट्रॅकच्या एंडला येतोय, वरळी साईडच्या एंडला. इट इफेक्ट्स. सो ते पण लक्षात ठेवा नवीन घेणाऱ्या लोकांनी. सो चलो फिर निकलते हैं गाइस. थैंक यू सो मच फॉर कमिंग, ज्वाइनिंग. चलो बाय 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 गाइस. बाय 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 बाय. वरळी सीफेसची जी काही मजा आहे ना ती काही औरच आहे आणि माझ्यासाठी ती स्पेशल आहे कारण मी इथेच राहायचो पहिले. माझं बालपण पूर्ण वरळीला गेलंय आणि आम्ही वरळी सीफेसवर येऊन खूप धमाल करायचो, मजा मस्ती करायचो. सो पुढे बघू शकता तुम्ही सगळे एका लाईनीत सायकल चालवत आहेत आणि खूपच मजा येते. सो मस्त रोड बनवला आहे, खूप सेफ आहे, खूप मजेशीर आहे, हवेशीर आहे. आणि आता उन्हं वाढली आहेत त्यामुळे पटापट पटापट आम्ही घरी निघालो आहे सगळे. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. सो खूपच मजेशीर आहे, खूपच मजेशीर आहे. मजा आली. सो शेअर करा जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नॉन सायकलिस्ट बरोबर पण शेअर करा म्हणजे लोक इथे जास्तीत जास्त येतील आणि सायकलिंग करतील. चला मग भेटूया परत एकदा, कुठे नाही कुठेतरी भेटूयाच मस्तपैकी मजेत सायकलिंग करताना. हॅलो गुड मॉर्निंग.
सो मित्रांनो, अतिशय सुंदर असणारा हा सायकल ट्रॅक मला तर खूप आवडला. तुम्ही पण इकडे या, सायकल चालवा आणि नक्कीच सांगा तुम्हाला हा सायकल ट्रॅक कसा वाटला ते. जास्तीत जास्त जर या सायकल ट्रॅकचा उपयोग केला आपण तरच काहीतरी फायदा आहे. गव्हर्नमेंटने इतकं सगळं केलंय आपल्यासाठी त्याचा. अदरवाईज हा सायकल ट्रॅक असाच काही दिवसांनी याच्यावर शेवाळं चढणार. त्यामुळे जास्तीत जास्त या सायकल ट्रॅकचा वापर करा आणि स्वतः पण हेल्दी राहा आणि दुसऱ्याला पण हेल्दी राहण्यासाठी मोटिवेट करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय. Oh my God.